सर्व महापुरुषांना, युगपुरुषांना, क्रांतिकारकांना अभिवादन करून आज या ठिकाणी 53-54 भाऊ पाटील चाळ बोपोडी रहिवासी संघाच्या वतीने या परिसरामध्ये यासारे अंतर्गत तुम्हा सर्व लोकांचं पुनर्वसन करायचे, तुम्हाला घरं द्यायचे, अशा प्रकारचा जो प्रयत्न सुरू आहे त्या संदर्भात माहिती देण्याकरता या ठिकाणी अंजुमभाईंनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं। खरं तर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आमच्या शहरामध्ये आहेत आणि त्या कार्यक्रमाला मला जायचंय म्हणून मी अध्यक्ष असताना अगोदर बोलून या ठिकाणी आमचे मित्र बर्वे साहेब आणि आमचे राज फैयाज साहेब हे आपल्याला नक्कीच माझ्या नंतर अतिशय चांगलं मार्गदर्शन करतील। मुलाब भाई या ठिकाणी आहेत, अंजुमभाई आहेत, आपण सर्व बोपोडी परिसरातील रहिवासी बंधू भगिनी माता पित्यांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, बुडते हे जन न देखवे डोळा मनोनी कळवळा येत असे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही वेदना, समाज बुडतोय, समाज लया जातोय आणि म्हणून कळवळा येतोय, अशा प्रकारची अवस्था आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची झालेली आहे। मी 1984 पासून जनचळवळीमध्ये काम करणारा अंजुमभाई कार्यकर्ता आहे। विशेषतः मी ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर झोपडपट्टी क्षेत्रच आहे, झोपडपट्टीमध्ये राहणाराच मी कार्यकर्ता आहे। मला 2007 ते 12 या कालखंडामध्ये नगरसेवक म्हणून, अपक्ष नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि मी 5 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करताना अंजुमभाईला माहिती आहे, बर्वेजी, मी भारतातला पहिला नगरसेवक आहे की कुठलाही महत्वाचा निर्णय घेत असताना जशी ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामसभा, त्या धर्तीवरती शहरी भागामध्ये कुठलाही अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय जर घ्यायचा असेल तर शहरी भागामध्ये वार्ड सभा लावायची, तो प्रस्ताव जनतेसमोर ठेवायचा, त्यावर मतदान घ्यायचं आणि बहुसंख्य लोक जर म्हणत असतील की हा प्रकल्प राबवा तर राबवायचा। लोक जर म्हणले हा प्रकल्प आमच्या हिताचा नाही तर तो रद्द करायचा। माझं महात्मा फुले नगर झोपडपट्टी अंजुमभाई मी जिथे राहतो तो पहिला JNNU वाऱ्याअंतर्गत पुनर्वसन प्रकल्प आलता। मी बैठका लावल्या 4 आमच्या स्लम मध्ये, लोकांना विचारलं, लोकांनी सांगितलं अतिशय चांगली गरज, आम्ही 50-60 वर्षापासून राहतोय, हा प्रकल्प आम्हाला नको। पहिले 5 प्रकल्प आमच्या दिलीप बंड साहेब असताना घेतले होते। माझ्या भागातील नागरिकांनी, बहुसंख्य नागरिकांनी हा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेतल्यानंतर मी तसा पाठपुरावा महानगरपालिकेत केला आणि तो प्रकल्प रद्द केला, नागरिकांच्या, बहुसंख्य नागरिकांच्या मताचा आदर करून। मला सांगायचं हे की तुम्ही, आम्ही सगळे 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो, छोटी घरं होती, आपण घरं बांधली, पहिल्या झोपड्या केल्या, पत्रे लावले, नंतर वीट बांधकाम केलं, नंतर आपले कुटुंब वाढलं म्हणून आपण 2 मजले केले, 3 मजले केले आणि या झोपड्यांची संख्या 500 किती अंजू, माझ्या माहितीप्रमाणे या झोपड्यांची संख्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अधिकृत घोषित झोपडपट्ट्या 72 आहेत आणि प्रकल्प मंजूर किती केलेत अंजुमभाई? 92 या सारे प्रकल्पाला पिंपरी चिंचवड शहरात बंद केलेले आहेत। आता पुण्याची परिस्थिती आमचे मित्र सांगतील काय परिस्थिती आहे। तर आता हे जी थिअरी आहे की नागरिकांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, नागरिकांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, त्यांना चांगली घरं मिळाली पाहिजे, या उद्देशाने आम्ही हे महान कार्य करायला हाती घेतलेलं आहे। अशा प्रकारे SRH विकसक नागरिकांमध्ये जाऊन सांगतात। बरं, विकसक कोण आहेत? पुण्यात असतील किंवा पिंपरी चिंचवड मध्ये आहेत, हे सगळे विकसक आमदार, खासदार आणि नगरसेवक, पदाधिकारी हे किंवा यांच्या बगलवच्चे आहेत। प्रत्यक्ष जरी त्यांच्या नावावरती प्रकल्प नसेल तरी सगळे नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक या SRH प्रकल्पात विकसक म्हणून या ठिकाणी मागच्या 2 वर्षामध्ये अधिकच्या प्रमाणात आलेले आहेत।
SRA कायदा कधी आला? 2001 साली SRA हा जो काही कायदा आहे SRAचा तो आला. पण SRAचा जे काही व्याप्ती मागच्या 3-4 वर्षामध्ये एवढं प्रचंड वेगाने वाढण्याचं कारण काय? एवढे विकसित पुढे येण्याचं कारण काय? एवढे प्रकल्प पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये एकही झोपडपट्टी शिल्लक ठेवली नाही. म्हणजे मेलेलं जनावर नदीला किंवा आपण पुढे नेऊन टाकलं आणि ज्या पद्धतीने त्यावरती गिडाळं त्याचे लचके तोडण्यासाठी जातात आणि काही तासात ते जनावर फस्त करतात, त्या पद्धतीने मागच्या 2-2.5 वर्षामध्ये पुणे पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी SRAच्या माध्यमातून नागरिकांचं जीवनमान आम्हाला उंचवायचंय, SRAच्या माध्यमातून आम्ही चांगली घरं देतोय, अशा प्रकारचे प्रस्ताव ठेवून हे SRA प्रकल्प आपल्या माथी मारले जात आहेत. पोटास स्टीम निगडी या ठिकाणी पहिल्यांदा पुनर्वसन प्रकल्प झालं. 180 स्क्वेअर फुटाचं घर पहिल्यांदा दिलं. नंतरच्या कालखंडामध्ये जे पुनर्वसन प्रकल्प आले त्यामध्ये 269 चौरस फुटाचं घर दिलं. आता SRA तुम्हाला 300 चौरस फुटाचं घर देते. आणि मी 10 वर्ष बोंबलतोय, आंदोलन करतोय, संघर्ष करतोय, प्रत्येक मुख्यमंत्र्यांशी भांडतोय की या झोपडपट्टीवासियांचं खऱ्या अर्थानं जीवनमान वाढवायचं असेल तर यांना 500 चौरस फुटाचं घर मिळावं, अशा प्रकारची आम्ही मागणी करतोय. आम्ही त्याच्यासाठी भांडत होतो अंजुमबाई, 500 चौरस फुटाचं घर मिळावं आणि इमारतीची उंची 4 किंवा 5 मजली असावी. कारण का? जर 22 मजली 24 मजली बिल्डिंग झाल्या, आमच्या आया बहिणी आज तरुण आहेत त्या उद्या म्हातारे होणार आहेत, आमचे बांधव उद्या म्हातारे होणार आहेत. सोसायटी अपार्टमेंट ज्या खाजगी आहेत त्यांच्या लिफ्टची व्यवस्था, त्या ठिकाणची सार्वजनिक व्यवस्था काय अवस्था आहे त्या ठिकाणची. आणि ज्यावेळी स्लम झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, माझी अंजुमबाई विनंती आहे, आमच्या आया बहिणी ज्या बसलेल्या आहेत ना त्यांना ज्या ठिकाणी SRA प्रकल्प झालेत आणि तिथे ते राहायला गेलेत त्या ठिकाणच्या प्रकल्पांची काय अवस्था आहे ही पाहण्यासाठी आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी एक ट्रिप काढा तुम्ही. या आमच्या माता भगिनींनी जर त्यांची परिस्थिती पाहिली ना तर जो कोणी SRAचा बिल्डर येईल किंवा त्याचे एजंट येतील या ठिकाणी संमती घ्यायला चपलाने मारल्याशिवाय राहणार नाहीत हे लोक. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, बोलण्यासारखं खूप आहे. SRA प्रकल्प राबवत असताना या विभागातल्या नागरिकांची अशी सुरुवातीला बैठक त्या संबंधित विकसकाने लावायला हवी. तो बिल्डर फायनल नाहीये. तुमच्या सगळ्या लोकांना पूर्वी 70% मान्यता लागत होती. 70% लोकांच्या संमत्या घेतल्यानंतर संबंधित विकसक ज्यावेळी तो चांगल्या पद्धतीने योजना राबवेल अशा प्रकारची हमी दिल्यानंतर त्याला ते काम करण्याकरता तुमची संमती घ्यायची. आता 70%ची मान्यता पूर्वी होती, आता त्यांनी 50% आणलेली, आता 50%च लागते. आणि मी अंजुमबाई आवर्जून सांगतो की मी SRAच्या बैठकीला जायचं बंद केलं होतं. बर्वेजी फैजबाई का बंद केलं? मी अशाच बैठका घेतल्या, अनेक लोकांना समजून सांगितलं, बुडते जन न देखवे डोळा, अशा बैठका लावल्या गेल्या, पुढाकार घेतणाऱ्यांनी घेतला, नागरिक आले, आम्ही बोललो आणि नंतर जे काही पुढाकार घेणारे लोक आहेत त्यांना त्यांनी मॅनेज केलं. जे एजंट लोक आहेत तुमच्याकडे येणारे त्यांना 10,000, 15,000 रुपये एका संमतीला दिले. काही लोक आमच्या सोडले की आमच्या लोकांना चांगली घरं मिळत आहेत, यांना पाहत नाही, जातीवादी आहे. आमच्या घरांमध्ये आमच्या मुलांना उंदरं खातायत, कुशी खातायत, चांगलं घर मिळतंय, ते पाहत नाही म्हणून तुम्ही या प्रकल्पांना विरोध करताय. आणि बऱ्याच ठिकाणी हे सगळे प्रकल्प पुढे गेल्यानंतर आमच्या सारख्याला टाळण्यात आलं आणि प्रकल्प सगळे मंजूर झाले. ज्यांनी त्यांनी आपापल्या बऱ्याच लोकांनी अंजुमबाई गाड्या घेतल्या, 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या एजंटांना वाटल्या. प्रत्येक संमती मागे 10-15 हजार रुपये देण्यात आले. हे सगळे प्रकार झाल्यानंतर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे सगळ्या SRA प्रकल्पाला आज मान्यता मिळालेली आहे. आता SRA प्रकल्प सगळ्या झोपडपट्टीवासियांना लागू आहे. मग आपल्याला यातून SRA प्रकल्पात जायचं किंवा जायचंच नाही यावर तुमचं पहिल्यांदा एकमत झालं पाहिजे. SRA प्रकल्पामध्ये जायचं नसेल तर आपल्याला काही पर्याय आहे का? पर्याय
तुम्ही 10% सुद्धा जर त्या बिल्डरला मान्यता संमती जर दिली नाही तर तुमच्या आहे त्या घरांना कुणी धक्का लावू शकत नाही. तुमच्याकडे फोटो पास आहे, तुम्हाला संरक्षण आहे. आम्ही आमचा पुनर्विकास स्वतः करू. आम्ही एक कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार करू. एखादा बिल्डर चांगला असेल, तो मदतीची भावना असेल, चांगला न्याय देणारा असेल, 5-6 मजल्यांमध्ये आमचे सगळे लोक याच जागेवर राहणार असतील तर आम्ही स्वतःचा विकास स्वतः करू. अशा प्रकारचा अभिनव प्रयोग इथं अंजुमभाई तुम्ही करू शकता. ही पर्याय त्याच्यामध्ये आहे. मात्र त्यासाठी तुमची एकी फोडा आणि झोडा ब्रिटिशांनी जी राजनीती वापरली तीच राजनीती, तीच कला या सगळ्या अशा प्रकारची कला वापरून तुमच्यात फूट पाडून हे प्रकल्प पुढे घेऊन गेलेले आहेत. मला एवढंच सांगायचंय की यामध्ये हे जे सगळे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय अंजुमभाई, हे सगळे लोक याच्यामध्ये आहेत आणि हे जनसेवा करायला निघलेले आहेत. तुमचे आका बनायला निघलेले आहेत. तुमची सेवा करायची, तुम्हाला चांगली घरं द्यायची आणि तुमच्या मुलांचं, तुमच्या कुटुंबियांचं, तुमचं जीवनमान उंचवायचंय अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत. खरोखर तशा प्रकारची भूमिका त्यांची आहे का वकील साहेब? पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे शहर असेल, प्राईम लोकेशनला अशा प्रकारचे जे भूखंड आहेत, जे मेट्रोच्या लगत आहेत, रेल्वेच्या लगत आहेत, हायवेच्या लगत आहेत, त्या ठिकाणी मेट्रो सिटी झाल्यामुळे प्रचंड FSI वाढ मिळालेली आहे. हजारो कोटी रुपयाचा नफा ह्या लोकांना त्यातून मिळणार आहे. आणि मग या ठिकाणी अशा प्रकारचे सर्वे करत असतात. सर्वेचा विषय नंतर आहे. अशा प्रकारे संमत्या घेत असताना तुम्हाला लॉलीपॉप दिले जातात. काय लॉलीपॉप दिले जातात? अंजुमबाईचं एक घर, आता 2-3 मजले केले, 3 भाऊ आहेत, 4 कुटुंब, 3 कुटुंब आहेत, लहान मुलं आहेत. अरे तुला 3 घरं देतो. अंजुबाई म्हणतो माझं 30 बाय 20चं घर आहे, मला जर 300 स्क्वेअर फुटाची घरे मिळत असतील तर काय हरकत आहे संमती द्यायला? काही ठिकाणी पैसे दिले जातात, आमिष दिले जातात, काही ठिकाणी गुंड लावले जातात. ह्या परिसरात जे नामचंद रेकॉर्डवरचे गुंड आहेत त्यांना ही काम दिले जातात. मग त्या ठिकाणी साम दाम दंड भेद सगळं वापरलं जातं आणि पूर्वी 70% आणि आता 51% संमती ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही या ठिकाणी अंजुमबाईंनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की काही लोकांच्या संमत्या पूर्वी झाल्यात. नेमक्या किती लोकांनी संमती दिल्यात, सह्या केल्यात, त्या तुमच्या मनाला माहिती आहे. जर ते 51% अधिक तुमच्या संमत्या गेलेल्या असतील तर हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. मात्र 51% कमी जर तुमची संमत्या असतील तर तुम्हाला कुणीही बुलडोजर लावू शकत नाही, कुणीही प्रकल्प राबवू शकत नाही. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये काही सांगू द्यात, जनगणनावाले येते, रेशन कार्डवाले येते, वेगवेगळे कल्पना आहे त्यांच्याकडं, सुपीक कल्पना डोक्यात नाही, काही खोटं सांगतायत, संमत्या घेतायत, गोरगरीब अशिक्षित लोक काही सह्या करतायत. या पुढच्या काळामध्ये तुम्ही पहिली भूमिका ठाम करा की कोणी येऊ द्या, कोणी राजकीय नेता येऊ द्या, आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, नगरसेवक येऊ द्या, भाई येऊ द्या, डॉन येऊ द्या, कुठल्याही किमतीवरती आम्ही संमती पत्रावरती स्वाक्षरी करणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे आजची बैठक जी आहे तुमची अंजुमबाई, आजची बैठक घेत असताना तुम्ही हे फायनल करा की आपल्याला SRA मध्ये जायचंय किंवा बिलकुल जायचं नाही. तुमचा जर ठाम 100% लोकांचा विश्वास असेल की कुठल्याही किमतीमध्ये आम्हाला आहे त्या घरात आम्ही ठीक आहोत, आम्हाला SRA जायचं नाही, अशी जर ठाम 100% लोकांची या ठिकाणची भूमिका असेल तर आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे उभे राहायला तयार आहोत. त्यासाठी कुठलाही संघर्ष करायला आम्ही तयार आहोत. मात्र ही भूमिका तुमची असली पाहिजे. तुमच्यातले तरुण युवक, तुमच्यातले ज्येष्ठ, तुमच्यातल्या आमच्या माता भगिनी यांची ठाम ही भूमिका असली पाहिजे. प्राण गेले तरी 72,
मात्र एसआरए नको. एसआरएचे 24 मजले होणार आहेत ताई. किती? 24 मजली बिल्डिंग होणार. 24 मजली बिल्डिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी सोसायटी आपल्या झोपडपट्टीवासियांना लाईट बिल आपण भरतो का इमानदारीत? पाणी बिल भरतो का आपण? नाही भरत. मिळकत कर भरतो का आपण? हे कुठले कर आहेत ना आपण भरत नाही, कमी प्रमाणात भरतो. कारण का? आपलं उत्पन्न कमी आहे. आपल्या झोपडपट्टीमधले लोक कष्टाचे काम करतात. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आपल्या झोपडपट्टीवासियांनी उभं केलंय. आणि म्हणून आम्ही भले मिळकत कर कमी भरत असू, आम्ही पाणीपट्टी कमी भरत असू, आम्ही वीज बिल आम्ही भरत नसो, तरी देखील आम्ही सगळ्यात जास्त कष्टाचं काम करतो. आणि म्हणून आमचं उत्पन्न गट देखील छोटा आहे, लहान आहे. आम्हाला उत्पन्न कमी मिळत आहे. आणि म्हणून आम्ही हे जे काही विविध कर बाकीचे वर्ग भरतो त्याच्यापेक्षा आम्ही कमी कर भरतो. याचं कारण आमचं हे आहे. आता एसआरएच्या बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळकत कर माफ होणार आहे का? पाणीपट्टी माफ होणार आहे का? घरपट्टी माफ होणार आहे का? बरं, सरकार किंवा महापालिका किंवा राजकीय नेते तुम्हाला उत्पन्नाची काही आणखी साधनं वाढवून देणार आहेत का? आणि मग हे सगळे होत असताना जर आज चांगल्या ज्या स्लम आहेत, ज्या ठिकाणी विटबांधकाम आहे, चांगल्या पद्धतीने राहतात, मला आवर्जून अंजुमबाई सांगायचे की वाईट अवस्था, विदारक अवस्था आहे झोपडपट्टीवासियांची. झोपडपट्टीवासियांमध्ये काही जे हाताच्या बोटावरती मोजता येतील अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या माता भगिनीवर अन्य अत्याचार करतात, चांगल्या लोकांना मारहाण करतात, दहशत करतात. आणि त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार द्यायची देखील लोकांना भीती वाटते. जर तक्रार द्यायला गेला त्याची गाडी पेटवली जाते, त्याच्या मुलींवरती दहशत केली जाते, तिला छेडछाड होते. आणि हे नको होतात म्हणून लोक तक्रार देखील करत नाही. अंजुमबाई, अशा बैठ्या घरांमध्ये जर असा काही प्रकार घराजवळ झाला, नुसता आरडाओरडा झालं तरी आपले 5-25 लोक जमा होतात आणि आपल्याला संरक्षण करतात. 18व्या मजल्यामध्ये जर एखाद्या फ्लॅटमध्ये रात्री 1 वाजता एखादा गुंड रिव्हॉल्वर आणि चाकू घेऊन जर त्याच्या दरवाजा वाजवला घरात घुसला तर 18व्या मजल्यात खालच्या मजल्याचा माणूस जाणार आहे का वरच्या मजल्याचा माणूस जाणार आहे? मला दिसतंय चित्र माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अंजुमबाई, की पुढच्या काळामध्ये जे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्ते आणि एसआरएचे रहिवासी जे आहेत, स्लमचे रहिवासी, हे एसआरए चालले. पुढच्या काळात त्यांना या सगळ्या नरक यातना भोगावे लागतील का काय, अशा प्रकारचा संशय मला माझ्या अनुभवानुसार वाटते. आता तुम्ही पण जाणकार लोक आहात, यामध्ये अनुभवी लोक आहात. यामध्ये आपल्याला जर खरोखर एसआरए मध्ये जायचं नसेल तर आपली ठाम भूमिका असली पाहिजे की कुठल्याही प्रकारे संमतीपत्र आम्ही घेणार नाही. सर्वेची प्रक्रिया असते, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3 हे शेवटचं डॉक्युमेंट असते. त्याच्यामध्ये ज्यावेळी ते डॉक्युमेंट तुम्हाला दिलं जाईल त्याच वेळी तुम्ही घर सोडायचं असतंय. हे प्रकल्प जर राबवला जाणार असेल तर ती पुढची प्रक्रिया आहे. त्याबद्दल या ठिकाणी आमचे फयाज भाई आणि बर्वे तुम्हाला सविस्तर बोलतील. मी सगळे मुद्दे या ठिकाणी सांगणार नाही. शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगेन की महानगरपालिकेसाठी राज्य सरकारची एकत्रित विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली आहे. वकील साहेब, UDCPR असं तिला म्हटलं जातंय. यामध्ये एसआरए समाविष्ट नव्हतं. मात्र 2 वर्षापूर्वी या ठिकाणी एसआरएचा समावेश त्याच्यामध्ये झाला आणि युनिफाईड DC रूल मध्ये एसआरएचा सगळा समावेश केल्यामुळे पूर्वी ज्या अटी होत्या त्या सगळ्या बदलल्या गेल्या आणि त्या स्वतःच्या हिताच्या करण्यात आल्या. अंजुमबाई, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामध्ये पूर्वी 45 मीटरची इमारतीची उंची होती. आता ह्या नवीन बदलामुळे त्या विकसकांना 70 मीटर उंची करण्याची परमिशन दिलेली आहे. पूर्वी किती होती? 45, म्हणजे ते 12-13 मजली इमारत होत होती. आता 70 मीटर होणार म्हणल्यानंतर साधारणतः 22 ते 24 मजली तुमची इमारत होणार आहे. पूर्वी 70% लोकांची मान्यता लागत होती. आता 51% लोकांची मान्यता असली तरी एसआरए प्रकल्प पुढे जाणार.
प्रति हेक्टर मध्ये 360 झोपड्या त्यामध्ये येत होत्या. आता 400-450 झोपड्या त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि 2 योजना एकत्रित करायचं जर असेल तर पूर्वी 3 किलोमीटरचं अंतर होतं, आता ते 5 किलोमीटरचं अंतर त्यांनी केलेलं आहे. आणि पूर्वी ह्या जागा, आता ही जागा कुठली, ही जागा कोणाच्या मालकीची? हा, खाजगी जागा असेल, MIDC ची जागा असेल, प्राधिकरणाची जागा असेल, महापालिकेची जागा असेल, तर 25% रकमेत 25 एकूण जागेचं रेक्नर दर जो आहे त्याच्या 25% रक्कम घेऊन SRA जे विकसक आहेत त्यांना ही जागा दिली जाते. आणि आता SRA हे जो काही PDR आणि FSI, माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की SRA मागचं अर्थकारण आपण समजून घ्या. SRA मागचं तुम्ही अर्थकारण समजून घ्या. प्रचंड अशा प्रकारचा FSI वाढून देऊन त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये PDRच्या माध्यमातून हे लोक कमावणार आणि तुम्हाला 300 चौरस फुटाचं घर देणार, प्राईम लोकेशनच्या सगळ्या जागा हडप करणार आणि तुम्हाला मात्र तोंडाला 300 चौरस फुटाचं घर देऊन पानं तुमच्या तोंडाला पुसले जाणार. तुम्हाला आज 3 घरं 4 घरं सांगितले जाणार. SRA नियम आहे, जो पात्र झोपडीधारक आहे, ज्याच्याकडे फोटो पास आहे, अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी घरकुल त्या ठिकाणी दिले जाते. म्हणजे 4 घरं देणार कशी आणि नाही दिल्यावर आपण त्यांचं काय करणार? एकदा आपल्या हातातनं संमती गेली, सर्वे झाला, परिशिष्ट 1 आणि 2 झालं आणि पात्र आणि अपात्रच्या यादीमध्ये, अपात्र यादीमध्ये आपले जे काय 3 आणि 2 घरं वरची होती ती अपात्र यादीत गेले आणि ते जर पात्र झाले नाहीत तर ती जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकरता आपण कृपया उतावळे न होता, घाई न करता याचा सर्वांगीण विकास करावा. शेवटी तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. काय करायचं हा निर्णय इथले जे काही बोपोडीतले रहिवासी तुम्ही आहात, इथले टॅक्सपेअर नागरिक आहात, या घोषित झोपडपट्टीवासियाचे तुम्ही नागरिक आहात. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे काय करायचं काय नाही करायचं. आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं, आपल्या पत्नीचं, आपल्या कुटुंबाचं हित कशात आहे त्यावरती तुम्ही सर्वकष अशा प्रकारचा विचार करून पुढचा निर्णय घ्यावा. माझी स्पष्ट भूमिका आहे की SRA मध्ये आपण गेलात तर पुढच्या काळामध्ये मी जी सांगितली ती सगळी संकट तुमच्या समोर वसून या ठिकाणी उभे असतील. आणि म्हणून अशा पद्धतीने हे काम करत असताना हे जे काय मी सांगितलं तुम्हाला की आता नवीन कायद्याप्रमाणे जे बदल करण्यात आलेले आहेत ते सगळे विकासकाच्या हिताचे आहेत. 50 ऐवजी 70 ऐवजी 50, 14 मजल्याऐवजी 24 मजले, 5 किलोमीटर स्थलांतर 5 किलोमीटर का केलं या लोकांनी? तर ही बोपोडीची ही जागा आहे, कमी जागा आहे, प्राईम लोकेशनची आहे, मेट्रो आहे, रेल्वे आहे. मग या ठिकाणचे 300-350 झोपडपट्टीवासी त्यांना सांगायचं निगडी वाटतं स्कीमला चला, किंवा दापोडीचं तिथे झालं तर तिकडे तुम्हाला नेणार आणि भूखंड मोकळा करून घेणार. हे सगळे कायदेशीर अधिकार त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून घेतलेले आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले इथले आमदार, खासदार हे जे काही विकासकाच्या बाजूने हे सगळे निर्णय झाले ज्यामधून विकासकाला हजारो कोटी रुपयाचा नफा मिळणार आहे आणि आमच्या रहिवाशांना तुम्ही त्यांच्या जागा काढणार आहात, त्यांना तुम्ही नेमकं देणार काय आहात? तर 300 चौरस फुटाचं घर तुम्हाला ते देणार आहेत. 300 चौरस फुटाचं घर तुम्ही एकदा पाहून या. दुर्गानगरला झालेली आहे, नेहरू नगरला झालेली आहे, 2-3 स्कीम आहेत. आमच्या या माता भगिनींचा एकदा दौरा काढा, पुण्यामधले जाऊन बघून या काय परिस्थिती आहे. तुम्ही औंधमध्ये आहे, तुम्ही पाहून या ते घर कसं आहे कसं नाही. आणि तुम्हाला जर आवडलं, तुम्हाला वाटलं करायचं तर नक्की तुम्ही करा. माझी स्पष्ट मागणी आहे, मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे आणि मी झोपडपट्टीवासियांना शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या विचाराने काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि हे काम करत असताना माझ्या झोपडपट्टीवासियांना पुनर्वसन होत असताना, JNU अंतर्गत पुनर्वसन होत असतानाच 269 ऐवजी किंवा 180 ऐवजी 500 चौरस फुटाचं घर मिळावं यासाठी मी भांडलो. SRA अंतर्गत ते व्हावं यासाठी भांडलो. मात्र हे भांडण चालू असताना अचानक SRAने एवढं काय डोकं वाढ काढलं की सगळे लोक SRAच्या मागे गेले. आणि सगळ्यात दुर्दैवाने सांगावं लागेल की फुले शाहू आंबेडकर शिवरायांचं नाव घेणारे कार्यकर्ते, बहुसंख्य कार्यकर्ते मॅनेज झाले. ते हे बोलायला तयारच नाहीत अंजुमबाई.
अंजुमभाई इथं लीड करतात, आमचे भाईसाहेब इथं लीड करतात, आणखीन 4 लोक तुमचे असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं माझं मत आहे. प्रत्येक गोष्ट अंजुमभाईला विचारा, यांना विचारा, कारण विश्वासराव पानिपतला गेले. मारुती भापकरवरती सुद्धा विश्वास ठेवू नका. इथे येऊन बडबड करतोय, पुढे जाऊन बिल्डरला मॅनेज होऊन काहीतरी ऍडजस्ट करू शकतो. एवढं सतर्क तुम्ही राहिलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, जाब विचारला पाहिजे आणि पुढच्या काळात वाटचाल केली पाहिजे. तुमचा जर निर्णय हा असेल अंजुमभाई, कुठल्याही किमतीमध्ये आम्हाला या ठिकाणी करायचा नाही, आहे त्या घरात आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत, आम्हाला हे घर नाही पाहिजे. तुमच्या जर 70% अधिक लोकांचं हे मत असेल तर मी तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही सगळे मंडळी तुमच्या बरोबर लढण्यास तयार आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मात्र तुमचा निर्णय तुमच्यात फाटाफूट होणार असेल, तुमच्यातले काही लोक मॅनेज होणार असतील आणि बिल्डर सोबत जाणार असतील, विकसकासोबत जाणार असतील, तर मात्र आम्ही या प्रकरणामध्ये पडणार नाही. मला आठवतंय आमच्या इथे असं झालंय भाऊ की आमच्या बरोबर जे लोक होते लढ्यामध्ये की नाही पाहिजे आम्हाला, त्यांची संख्या झाली कमी 30%, संमती देणाऱ्यांची संख्या झाली 70%. पोलीस सगळे मॅनेज, हे पोलीस आहेत ना, सगळे मॅनेज करतात, ही लोक आपली बाजूच घेत नाही. आणि मग ते सर्वेला आल्यानंतर त्यांचे जे लोक आहेत विकसकाचे, तुमच्या इथलं राहणारे समजा, याच्यातले 10% लोक त्यांचे असतात. ते काय म्हणायचे, तुमचे 30% लोक बाजूला घेऊन बाजूला राहा, तुमचा सर्वे मध्ये होणार नाही, तुमच्या घरावर आम्ही नंबर टाकणार नाही. पण हे उर्वरित जे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला सर्वे करायचा, आमच्या घरावर नंबर टाकायचा आहे. अंजुमभाई, त्या 70%तले 30% झाल्यानंतर माझ्या बरोबर 30% लोक धडपडल्यावर आमच्या घरावर नंबर पडणार नाही, आम्हाला घर मिळतंय का नाही. आणि त्यांनी पण सर्वे करून घेतला. हे मी सगळं तुम्हाला सांगतो, मी प्रत्यक्ष अनुभवलंय. मी अंजुमभाई SIच्या बैठकीला जायचं पूर्ण बंद करून टाकलं, कारण हे झटके मला बसलेत, मी स्वतः पाहिलेत, अनुभवलेत. आणि म्हणून तुम्ही माझे मित्र आहात. मात्र हे नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित हा विषय आहे. आपण हे सगळं लीड करत असताना इथल्या सगळ्या तरुण लोकांची, चांगल्या सजग नागरिकांची, प्रामाणिक नागरिकांची एक टीम बनवा, तुमची कोर कमिटी बनवा साहेब, आणि तुम्ही सगळे निर्णय अशा प्रकारची मिटिंग लावून कुठलाही निर्णय SIत जायचंय, विकसकाबरोबर बैठक करायची, त्या खडगेला भेटायचं, SRAचे CEO, सगळे निर्णय यांना सांगून निर्णय घेत जा. आणि पहिल्यांदा तुमचा निर्णय SRAत जायचं का नाही याच्यावर तुम्ही आता शेवटी निर्णय घ्या. जायचं नसेल, ठाम तुमचा विरोध असेल, तुमची घरं सुस्थितीत असतील, चांगली असतील, आता राहताना तुम्हाला कुठली अडचण येत नसेल, पुढच्या काळात स्वयंविकासाच्या माध्यमातून इथले 300 रहिवासी एकत्रित येऊन स्वयंविकास करणार असतील, असे सगळे पर्यायाचा वापर करून SRAत जायचं नसेल, असा जर तुमचा 100% लोकांचा निर्णय असेल तर निश्चित मी तुमच्या सोबत राहील. अधिकचा न बोलता, मी खूप वेळ बोललो, अजून खूप बोलू शकतो मी, मात्र मला पुढे कार्यक्रमाला जायचंय. मी कधी असा अर्धवट कार्यक्रम सोडून जात नाही. मात्र पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आमच्या इथे सुरू आहे. नितीन वानपुडे पाटील त्या ठिकाणी व्याख्यानासाठी आलेले आहेत, त्यामुळे मला तिथं जावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या या लढ्याला, संघर्षाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण यावरती योग्य अशा प्रकारचा निर्णय घ्या. तुमच्या समोर निश्चित आम्ही आहोत एवढं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद.